इर्शालवाडी ट्रेक दरम्यान 20 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू. उष्माघात अथवा हृदयविकाराचा प्राथमिक अंदाज. खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध ट्रेकिंग स्थळ इर्शालवाडी येथे सोमवारी एक दुर्दैवी घटना घडली. डोंबिवली येथून ट्रेकिंगसाठी आलेल्या 20 वर्षीय युवकाचा अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे ट्रेकिंग प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली येथील साहिल सुर्वे, युवराज चव्हाण, मितेश गुप्ता, देवेश गुप्ता, क्रिश शेट्टी आणि रितेश कोनका हे 6 मित्र इर्शालवाडी परिसरात ट्रेकिंगसाठी आले होते. ट्रेक दरम्यान रितेश कोनका वय वर्ष 20 याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. मित्रांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तो बेशुद्ध पडला. घटनेची गंभीरता लक्षात घेत 2 युवकांनी तातडीने इर्शालवाडीच्या पायथ्याशी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. त्याचवेळी खालापूर पोलीस स्टेशन यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान मदतीसाठी हेल्प फाउंडेशनची टीमही रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत पारंपरिक झोळीच्या साहाय्याने युवकाला डोंगरावरून खाली आणले. पायथ्याशी आधीच ॲम्ब्युलन्स आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर रितेश कोनका याला तातडीने चौक ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार उष्माघात अथवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मृत युवक रितेश कोनका हा डोंबिवली पश्चिम येथील कोपर परिसराचा रहिवासी असून तो SI कॉलेज येथे शिक्षण घेत होता. या घटनेप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चौक आउटपोस्टचे प्रभारी PSI विशाल पवार यांच्या समन्वयातून पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या युवकांनी योग्य काळजी घेणे, पुरेसे पाणी सोबत ठेवणे, शरीराला विश्रांती देणे आणि आवश्यक वैद्यकीय खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.